मुंबईमध्ये पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झालाय। दुचाकी स्वाराच्या अंगावर क्रेन कोसळली आहे। या दुर्घटनेमध्ये दुचाकी स्वार गंभीर जखमी झालाय। विक्रोळी उड्डाण पुलावरची ही घटना आहे। आताची ताजी बातमी आपण पाहतोय। मुंबईमध्ये पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झालेला आहे। दुचाकी स्वाराच्या अंगावर क्रेन कोसळली। या दुर्घटनेमध्ये दुचाकी स्वार गंभीर जखमी झालेला आहे। विक्रोळी उड्डाण पुलावर ही घटना घडलेली आहे। तर ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। क्रेन कोसळल्यामुळे दुचाकी स्वार हा गंभीर जखमी झालेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांच्याकडून। अमोल, किती वाजता ही दुर्घटना घडलेली आहे आणि सध्या त्या दुचाकी स्वाराची प्रकृती नेमकी कशी आहे? नक्कीच नेमका सकाळच्या सुमारास ही जी क्रेन आहे ती एक ट्रक टो करून ठाण्याच्या दिशेने जात होती। उड्डाण पुलावरून जेव्हा खाली उतरताना या ट्रेनचा तोल सुटला आणि ही क्रेन जी आहे ती थेट खालच्या दिशेने कोसळली, ज्यामध्ये जो दुचाकी स्वार होता, जो त्या रस्त्यावरून जात होता, त्याच्या अंगावर ही क्रेन कोसळली आणि त्याचा जो पाय आहे तो अक्षरशः निकामी झालेला आहे। आणि अद्यापही हा दुचाकी स्वार आहे त्याचा पाय या क्रेनच्या खाली आहे आणि या दुचाकी स्वाराला या ठिकाणाहून रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान या उड्डाण पुलावरची जी वाहतूक आहे ती बंद करण्यात आलेली आहे आणि सध्या ही क्रेन वाहतूक पोलिसांकडून एका विशेष वाहनाने उचलून दुसऱ्या बाजूला नेण्यात येत आहे, जेणेकरून या संपूर्ण मार्गावरील जी वाहतूक आहे ती सुरळीत होईल। धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी।